सिंपल बटाटा पण जबरदस्त पराठा. एवढा टेस्टी पराठा तुम्ही खाल्ला आहे का? घरात फक्त बटाटे असतील तर नक्की बनवा हा पराठा. खरंच खूप छान लागतो. बनवायचा कसा? सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घ्यायची आणि 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. घरात जे बेसिक मसाले असतात ते घ्यायचं. गरम मसाला, चटणी पावडर, हळद, नमक, ओवा, जिरे, बडीशोप, धणा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बारीक वाटून घ्यायच्या मिक्सरच्या भांड्याला. त्यानंतर आहे ना एका भांड्यामध्ये बॉईल केलेले जे बटाटे आहेत ना त्यांना छान मॅश करून घ्यायचं आहे. सगळे बटाटे छान मॅश झाल्यानंतर तयार केलेला जो मसाला होता तो यामध्ये घालायचा आणि सगळे एकजीव करून घ्यायचे. आपलं बटाट्याची स्टफिंग तयार आहे. इथे एक गोळा घेतला आहे पिठाचा, त्यामध्ये सगळी भाजी भरली आहे. जेवढी भाजी बसेल तेवढी भरा. तुम्हाला जेवढं कमी जास्त भाजी आवडत असेल तेवढी टाका. त्यानंतर बाहेरून असं छान लॉक करून घ्यायचं आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित दाबून घ्यायच्या, जेणेकरून आपला पराठा फाटायला नको. असं मस्त पीठ लावून लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढा छोटा मोठा हवा असेल तेवढा तुम्ही लाटून घ्या. छान पराठा लाटल्यानंतर आहे ना त्याला तूप लावून दोघी बाजूंनी छान शेकून घ्या. तर आपला हा जो पराठा आहे ना अजिबात फाटत नाही आणि एकदम टम्म फुलून तयार होतो. बऱ्याच जणांचा पराठा फाटतो, पण ह्या स्टेटने जर तुम्ही बनवलं ना तर तुमचा पराठा अजिबातच फाटणार नाही आणि खूप टम्म असा फुगेल. मस्त तुम्ही तूप लावा, बटर लावा, खूप छान लागतो. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास आहे ना व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कसा वाटला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.